सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला। एक महत्त्वाची बातमी आहे लाडकी योजनेसंदर्भातील। अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठीचे दाखले काढण्यासाठी आता अडचणी येत आहेत। अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सेतू केंद्रांबाहेर महिलांच्या रांगा लागल्यात, तर जळगावमध्ये आणि सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते। वेबसाईट स्लो झाल्यामुळे नागरिकांना तात्काळ थांबावं लागतंय, दाखले मिळत नाहीयेत आणि त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय अमरावती, जळगाव आणि सोलापूरमधली मोठ्या प्रमाणात महिलांनी केंद्राबाहेर गर्दी केलेली पाहायला मिळाली। तर तिथे नंदुरबारमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नंदुरबारमध्ये सेतू केंद्रांवर सर्व्हर डाऊन झालेला आहे। महा ई सेवा केंद्राची वेबसाईट स्लो आहे। लाडकी बहीणसाठी कागदपत्र मिळायला विलंब होतोय। कागदपत्र मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे महिला आता संतापल्या आहेत। तर लाडकी बहीण योजनेसाठीचे दाखले घेण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। वेबसाईट स्लो झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना थांबावं लागतंय, त्यांचा वेळ फुकट जातोय, दाखले मिळत नाहीयेत आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। जळगावमधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत। मुदतवाढ दिलेली आहे, मात्र तरी सुद्धा महिलांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कागदपत्र मिळावं यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी इथे गर्दी केली आहे। बघायला मिळते आहे। सर्वजण आपले कागदपत्र जमा करण्यासाठी सेतू केंद्रावर असेल त्या तलाठी ऑफिसमध्ये असेल गर्दी करताना आपण महिला भगिनी बघताय। आपण बघू शकतो की या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम जास्त या ठिकाणी येत आहे। वेबसाईट ही खूप हँग चालते सध्या। दाखले काढताना आणि दाखले अपलोड करताना खूपच प्रॉब्लेम येतोय। त्या ठिकाणी उत्पन्न दाखला आणि डोमेसेल लागत होता, आता डोमेसेल शासनाने नामंजूर केलंय। उत्पन्न सुद्धा नामंजूर होण्यातच जमा आहे। त्या ठिकाणी उत्पन्न दाखला टाकायला 2 मिनिटं लागतात, तर आता 10 ते 15 मिनिटं वेळ घेत आहे। साईट खूप लोड घेत आहे, अपलोडिंगला प्रॉब्लेम आहे आणि दिवसभरात काम जे होतंय ते रात्री सध्या ऑपरेटर जागून रात्री काम करत आहे। वेबसाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। तर लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे अद्यापही सुरू झालेलं नाहीये। नाशिकमध्ये योजनेची घोषणा, मात्र पोर्टल अद्याप बंदच आहे। 1 तारखेला पोर्टल सुरू होणं हे अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच आहे। सेतू कार्यालयामध्ये सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे। तर नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे अद्याप सुरू नाहीये। योजनेची घोषणा झालेली आहे, मात्र पोर्टल अद्याप बंदच आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑप्शन आहे तो अजून पण उपलब्ध नाहीये। तरी आम्ही महिलांना त्या गोष्टी समजून सांगतोय, पण महिलांची जी गर्दी आहे त्या गोष्टीला आम्हाला सामोरे जावं लागतं। कृपया आता त्या गोष्टीला काहीतरी पर्याय काढावा सरकारने, आम्ही विनंती करतो। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून। तबरेज, आपण पाहतोय लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे, मात्र पोर्टल अद्याप सुरू नाहीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांना, महिलांना तात्काळ थांबावं लागतंय। बरोबर आहे, मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आणली आहे, मात्र आता या योजनेचं जे अर्ज भरण्याचं जे पोर्टल आहे ते पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होत आहे। त्यामुळे केंद्र चालकाला देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आता केंद्र चालकाकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचं काम सुरू आहे। जेव्हा ऑनलाईन सुरू होईल त्यानंतर ते ऑनलाईन भरणार आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, 1 तारखेपासून सुरू झालेली आहे, मात्र अद्यापही त्याचं जे योजनेचं जे पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाहीये। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। बातमी अमरावतीची आहे। अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्व्हर डाऊन झालंय। त्यामुळे केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात महिलांच्या रांगा लागल्यात। सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूया।
नागरिकांची महत्त्वाकांक्षी योजना असणारी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेसाठी जे लागणारे जे डॉक्युमेंट्स कोल्हापूरसाठी एकच प्रकारे झुंबड केलेली आहे. मात्र एकूण बघितलं या योजनेसाठी जो उत्पन्न दाखला लागतो तो उत्पन्न दाखला सेतू केंद्रातून निघतो. मात्र सेतू केंद्राची जी लिंक आहे ती लिंक स्लो आहे. एकूण संपूर्ण वेबसाईट आहे ते वेबसाईट स्लो असल्यामुळं नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी गर्दी केलेली आहे उत्पन्न दाखला काढण्यासाठी. सकाळपासून बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो लाईन आहे ते सेतू केंद्राबाहेर आहे. मात्र जी वेबसाईट आहे ती वेबसाईट स्लो असल्यामुळे त्यांना जो आहे त्रास होता. लवकरात लवकर वेबसाईट सुरू करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती महिलांनी केली आहे. कालपासून संपूर्ण सेतू केंद्रावर ज्या वेबसाईट जी आहे स्लो असल्याचा आरोप जो आहे महिलांनी केला. त्यामुळं महिलांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. अमर गटारे, साम TV, अमरावती.